वाढत्या तापमानामुळे आपण जेव्हा घराबाहेर पडतो आणि कडकडीत उन्हामध्ये राहून आपण जेव्हा पुन्हा घरी येतो, तेव्हा घरी आल्यानंतर आपल्या घशाला कोरड पडते आणि तेव्हा आपण सगळ्यात आधी फ्रीज उघडतो आणि फ्रीजमधील थंडगार पाणी पितो. मात्र हे फ्रीजमधील थंडगार पाणी पिल्यानंतर फक्त 1 मिनिटासाठी आपल्याला समाधान मिळतं. दुसऱ्या मिनिटाला आपल्याला पुन्हा तहान लागल्यासारखी वाटते, घशाला पुन्हा कोरड पडल्यासारखी वाटते, आपली तहान भागलीच नाहीये असं आपल्याला वाटतं. मात्र हेच पाणी आपण जेव्हा माठातील थंडगार पाणी पितो तेव्हा आपल्या मनालाही शांती मिळते, आपला आत्माही सुखावतो आणि आपल्याला एक प्रकारची तृप्ती मिळते, म्हणजे एक प्रकारचं समाधानही मिळतं. आणि म्हणूनच आज आपण माठा संबंधित पूर्ण माहिती बघायची आहे. उन्हाळा सुरू होताच हायवे रोडच्या बाजूला आपल्याला वेगवेगळ्या आकाराचे वेगवेगळ्या रंगाचे माठ बघायला मिळतात. मात्र माठ विकत घेताना शक्यतो काळ्या रंगाचा घ्यावा, कारण काळी माती ही काळ्या दगडापासून बनली जाते आणि काळ्या दगडातील पाणी जास्त थंडगार असते. किंवा आजकाल लाल मातीमध्येच काळा रंग मिक्स करून काळा माठ भाजून बनवला जातो. त्यामुळे मग तुम्ही लाल माठ घ्या किंवा काळा माठ घ्या, मात्र कोणताही पांढरा माठ किंवा रंगीबेरंगी असा कोणताही वेगळ्या प्रकारचा माठ घ्यायचा नाहीये डिझाईन असलेला. ओरिजिनल माठाच्या बाहेरील भाग हा गुळगुळीत असतो आणि आतील भाग थोडा खरखरीत असतो. जर माठाच्या आतील भाग सुद्धा गुळगुळीत असेल तर यामध्ये सिमेंट किंवा POP मिसळलेले आहे असे समजावे. आणि माठ घेत असताना बोटांनी सगळ्या बाजूंनी माठावर टिचकी मारून पाहायचं आहे, चांगला खणखण असा आवाज आला पाहिजे. माठ विकत घेण्यासाठी जाताना शक्यतो सूर्याची किरणं असताना म्हणजे सकाळी जायचं आहे आणि माठ घेतल्यानंतर असा थोडा उंच माठ करून बघायचा आहे आणि यामधून सूर्याची किरणं आतमध्ये येत आहेत का ते बघायचं आहे. जर या माठाला कुठे छेद असेल तर आपल्याला उजेड दिसेल, सूर्याची किरणं दिसतील आणि आपल्याला या माठाला कुठे चिरा गेले आहे का ते समजू शकेल. आता आपण पिण्यासाठी योग्य असा माठ कसा तयार करायचा आहे ते पाहूया. तर इथे मी 2 चमचे घरचं आपण जे रेग्युलर जेवणामध्ये मीठ वापरतो ते मीठ घेतलेलं आहे. सोबतच नारळाचा काथ्या घेतलेला आहे, नारळाची शेंडी घेतलेली आहे. तर या नारळाच्या शेंडीनेच मी या मिठाने हा माठ चांगला घासून घेणार आहे. याऐवजी तुम्ही प्लास्टिकचा काथ्या सुद्धा घेऊ शकता किंवा एखादा सॉफ्ट असा स्पंज घेऊ शकता. मात्र इथे तारेचा काथ्या किंवा एकदम खरखरीत अशी किशी घ्यायची नाहीये. तर इथे मी नारळाचा काथ्याच घेतलेला आहे. तो थोडा सॉफ्टही असतो आणि थोडी खरखरीतही असते. तर मी हा सगळ्यात आधी नळाखाली स्वच्छ धुवून घेतलेला आहे. आता हे मीठ लावूनच मी या नारळाच्या काथ्याने, नारळाच्या किशीने हा माठ आतून चांगला व्यवस्थित घासून घेणार आहे. या माठाच्या आतील बाजू खरखरीत आहे, म्हणजेच हा माठ फक्त मातीचाच आहे. या माठातून पाणी छान पाझरले जाते आणि आपले पाणी या माठामध्ये थंडगार होते. मीठ लावून आतून व बाहेरून चांगलं घासून घ्यायचं, चांगलं खसखसून घासून घ्यायचं, म्हणजे आपल्या डोळ्यांना न दिसणारी बारीक बारीक माठाची जी छिद्रे असतात ती या मिठामुळे मोकळी होतात. म्हणजेच मीठ कसे खसखसीत असते, खरखरीत असते, शिवाय ते पाण्यासोबत विरघळले सुद्धा जाते. म्हणजेच हे मीठ या माठामध्ये अडकून चिकटून राहण्याचा प्रश्नच येत नाही. शिवाय माठही छान पाझरले जाते. मिठाने घासल्यानंतर हा माठ पाणी घालून छान खळखळून धुवून घ्यायचा आहे. तुम्ही बघाल ह्या पाण्याचा रंग कसा काळसर आहे, त्यामुळे ही जी पाण्याची काळी अशी माती आहे ती व्यवस्थित निघून गेलेली आहे. तर मी हा 2-3 वेळा मस्तपैकी माठ चांगला हाताने असा खळखळून धुवून घेतलेला आहे. आता हे पाणी मी बादलीत ओतून घेते. हे पाणी इकडे तिकडे कुठेही न ओतता तुम्ही झाडांमध्ये ओतायचं आहे. मी मात्र बेसिंगमध्येच पाणी ओतलेलं आहे, कारण या बेसिंगचा पाईप झाडांमध्येच सोडलेला आहे. तर पुन्हा एकदा मी छान असं खळखळून हा माठ धुवून घेतलेला आहे. आता मात्र या माठातील हे पाणी स्वच्छच निघून जात आहे. माठ घासताना कोणताही भांड्याचा साबण किंवा डिटर्जंट पावडरने माठ घासायचा नाहीये. जर तुम्हाला मिठाने माठ घासायचा नसेल तर तुम्ही नुसताच नारळाच्या काथ्याने किंवा प्लास्टिकच्या घासणीने हा माठ घासू शकता, ज्यामुळे या माठाची काळा रंग निघून जाईल. माठ घासून स्वच्छ धुवून झाल्यानंतर छान कडकडीत उन्हामध्ये 5 ते 6 तास चांगला कडकडीत असा गरम असा होईपर्यंत तापून घ्यायचा आहे. त्यामुळे ही जी उरलेली जी या माठाची जी छिद्रे असतात जी बंद झालेली, ती तापवल्यामुळे ती मोकळी होतात आणि त्यामुळे या माठातील पाणी छान असे पाझरते आणि माठातील पाणी पाझरल्यामुळे आपलं हे पाणी छान असं थंडगार होते. आता तुमच्याकडे जर तुम्ही सिटीमध्ये राहताय आणि तुमच्या कडे ऊन येत नाहीये किंवा तुम्हाला टेरेसवरती तापवण्याचा चान्सच नाहीये, तर तुम्ही काय करू शकता, हा माठ तसाच्या तसा घरी थोडा सुकू द्यायचा आहे आणि सुकल्यानंतर गॅसची फ्लेम लो ठेवून नळाची बाजू सोडून द्यायची आहे, कारण नळ हा प्लास्टिकचा असतो, तो लगेच वितळू शकतो. आणि नळाची बाजू सोडून सगळीकडून छान हाताला चटका बसेल इतपत हा छान कडकडीत तापून घ्यायचा आहे आणि तापून झाल्यानंतर थंड करून घ्यायचा आहे. हे असे केल्यामुळे माठाची काही छिद्रे जी मोकळी झालेली नसतात ती गरम केल्यामुळे मोकळी होतात. माठाची छिद्रे मोकळी झाली की माठ
माठातून पाणी झिरपले जाते आणि त्याचा बाह्य भाग सतत ओला राहिला की माठाच्या ओल्या भागावरून उष्ण हवा वाहते, तेव्हा माठाच्या पृष्ठभागावरील पाण्यातील उष्णता हवेमध्ये शोषली जाते आणि माठातील पाणी थंड होते. मातीमध्ये जी खनिजे असतात त्यामुळे आपली पचनशक्ती सुधारते, त्यामुळे माठातील पाणी आपल्या आरोग्यासाठी उत्तम असते. माठातील पाणी हे अगदी नॅचरल पद्धतीने थंड होते, त्यामुळे हे पाणी फ्रीजच्या पाण्यासारखे बाधत नाही. उन्हाळ्यात माठातील पाणी पिल्यामुळे बॉडी टेम्परेचर सुद्धा मेंटेन राहते. माठ घेताना जास्त मोठा घेऊ नये, कारण तो नंतर घासायला हाताळायला खूप जड जातो. माठ हा जपूनच हाताळावा लागतो. तुम्ही मध्यम आकाराचे 2 माठ घेऊ शकता. माठाचे तोंड पण माठ आतून हात घालून व्यवस्थित घासता यावा इतपत तरी मोठा असावा. आता हा माठ मी पुन्हा एकदा नळाखाली चांगला खळखळून धुवून घेतलेला आहे आणि या माठामध्ये आता मी नळाचंच पाणी अगदी काठापर्यंत ओतून घेते, कारण हे पाणी आपण आता ओतून देणार आहोत दुसऱ्या दिवशी आणि म्हणूनच रात्रभर हे पाणी या माठामध्ये असं काठापर्यंत तसंच ठेवून द्यायचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही बघाल की हे पाणी जे आहे आपण काठापर्यंत भरून ठेवलेलं ते दुसऱ्या दिवशी आपल्याला पाझरलेलं दिसतं, म्हणजेच कमी झालेलं दिसतं आणि ते पाणी आपण झाडांमध्ये ओतून द्यायचं आहे. आणि मग पुन्हा एकदा मी हा माठ आहे तो आपण आता चांगलं पाणी भरून देणार आहोत, भरून ठेवणार आहोत पिण्यासाठीचं, म्हणून मी हा माठ पुन्हा एकदा नारळाच्या काथ्याने साबण किंवा पुन्हा आता मीठ लावण्याची गरज नाहीये, साबण तर अजिबातच लावायचं नाहीये, तर फक्त काथ्यानेच हा नळाखाली छान असा खसखसून घासून घेणार आहे, चांगला खळखळून धुवून घेणार आहे. आणि यामध्ये आपण जे पाणी पितो ते पाणी फिल्टरचं किंवा विहिरीचं तुम्ही यामध्ये माठामध्ये पाणी ओतून ठेवू शकता आणि चांगलं आता पाणी स्वच्छ पिण्याचं पाणी ठेवून घ्यायचं आहे, झाकण ठेवायचं आहे. आणि आता मी इथे हा कॉटनचा कपडा घेतलेला आहे, याऐवजी तुम्ही पंचा सुद्धा घेऊ शकता. तो असा या माठाला ओला करून गुंडाळून ठेवायचा आहे आणि भिजवून गुंडाळून ठेवलेला कपडा सुकलेला दिसला की यावरती पुन्हा एकदा साधं गार पाणी घालायचं आहे, जेणेकरून हा कपडा ओला राहील आणि माठातील पाणी थंडगार राहील. आता दुसरी एक साधी सोपी पद्धत सांगते. तुम्ही उन्हाळ्यात जर भाजी मार्केटमध्ये गेला असाल तर बघितलंच असेल की ताज्या भाज्यांवरती असा ओला केलेला गोंता टाकलेला असतो, त्यामुळे भाज्या ताज्या आणि हिरव्यागार राहतात. तीच पद्धत आज आपण इथे वापरणार आहोत, कारण गोंता हा गवतापासून बनलेला असतो आणि म्हणूनच मी इथे माठावर बसेल त्या आकाराने हा गोंता कट करून घेतलेला आहे आणि हा गोंता साबणाने स्वच्छ धुवून सुकून सुद्धा घेतलेला आहे. आता हा मी नळाखाली छान असा ओला करून घेणार आहे पूर्णपणे आणि या माठावरती गुंडाळून ठेवणार आहे. मी आमच्या इथल्या शुक्रवार बाजारमध्ये गेलेले होते आणि तिथे एका कपड्यावाल्या दादांचं दुकान होतं. त्यांनी एका प्लास्टिकच्या कॅन मधून पाणी आणलेलं होतं आणि त्याला असाच गोंता ओला केलेला गुंडाळलेला होता आणि खरंच सांगते त्यांचं ते पाणी अगदी संध्याकाळपर्यंत गार राहिलं होतं. आणि तुम्ही ही ट्रिक वापरली ना तर तुम्ही फ्रीजचं पाणी अगदी विसरून जाणार आहात. एवढं हे पाणी छान असं गार एकदम फ्रीजच्या पाण्यासारखंच थंडगार होतं. हे तुम्ही जेव्हा करून बघणार आहात तेव्हाच अनुभव घेऊन मला कमेंटमध्ये सांगणार आहात. शक्यतो रात्रीच माठ भरून ठेवावा, म्हणजे दुपारपर्यंत छान थंडगार पाणी प्यायला मिळते. 2 दिवसांपेक्षा जास्त दिवसांचे माठातील पाणी प्यायचे नाहीये. माठ ठेवताना माठ ठेवण्याच्या जागी किंवा स्टँडवरच तुम्ही या गोंत्याचीच एखादी चिंबूड ठेवू शकता आणि त्यावरती हा माठ ठेवू शकता. त्यामुळे माठ हा व्यवस्थित बसतो सुद्धा आणि सतत माठ पाझरल्यामुळे ही चिंबूड ओली होते आणि त्यामुळे माठातील पाणी जास्त थंडगार मिळते. हा जो सतत माठ आपण वापरतो तो पाझरतो, झिरपतो, त्यामुळे तो आतून बाहेरून ओलाच राहतो आणि काही वेळा यामुळेच माठ लवकर फुटतो. म्हणून आठवड्यातून किमान 1 वेळा हा माठ कडकडीत उन्हामध्ये 5 ते 6 तास सुकवावा. त्यामुळे माठाचे आयुष्य नक्कीच वाढते. काहींना पावसाळ्यात सुद्धा माठातील थंडगार पाणी प्यायची सवय असते. पावसाळ्यात ऊन नसते तेव्हा ते माठ गॅसवर तापवू शकतात. उन्हाळा संपल्यावर माठ उन्हामध्ये तापवून एखाद्या मोठ्या बॉक्समध्ये हात लागणार नाही अशा ठिकाणी ठेवून द्यायचा आहे. जर तुम्हाला सुगंधित पाणी प्यायला आवडत असेल तर माठातील पाण्यामध्ये वाळा किंवा मोगऱ्याची 2 फुलं टाकून ठेवा, त्यामुळे उष्णतेचा दाह कमी होतो. जर तुम्हाला जमलं तर संक्रांतीला जी सुगडं छोटी छोटी आपण पुसतो ती सुगडं पाण्याने भरून घ्यायची आहेत आणि ही सुगडं टेरेसवरती किंवा बाल्कनीमध्ये जिथे आपण झाडांच्या कुंड्या लावलेल्या आहेत त्या झाडांमध्ये ठेवायची आहेत. त्यामुळे होतं काय, ही छोटी छोटी सुगडं पाझरतात आणि त्यामुळे झाडांच्या मुळांना तर पाणी मिळतं, झाडांच्या मुळाशी ओलावा तर राहतोच, त्याचसोबत पक्ष्यांना सुद्धा पाणी मिळतं. त्यामुळे उन्हाळ्यात ज्या पक्ष्यांना पाणीसाठी खूप लांब लांबपर्यंत जावं लागतं त्यांना पाणी मिळतं आणि त्यांना तुम्ही पाणी दिल्यामुळे पुण्य सुद्धा लाभतं. तुम्हाला ही संपूर्ण माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. पुन्हा लवकरच भेटूया, तोपर्यंत नमस्कार.